दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील मतदारांनी आपला उमेदवार निवडलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जे मतदान केलेलं आहे त्या सगळ्या ईव्हीएम मशीन्स आहेत त्या आता स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचलेल्या आहेत। मी सध्या शिवडी या ठिकाणी आपण पाहतोय की 3 लेयरची जी सुरक्षा आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ही जी बाउंड्री आपण पाहतोय त्या बाउंड्रीच्या मागे जी इमारत आपल्याला दिसते ती बॉम्बे पोर्ट ट्रस्टची आहे आणि त्याच्या ग्राउंड फ्लोअरवर, फर्स्ट फ्लोअरवर आणि सेकंड फ्लोअरवर हे सगळे पिटारे आणून ठेवण्यात आलेले। जवळपास हजारोच्या संख्येमध्ये हे पिटारे जे आहेत ते या ठिकाणी आणल्याची माहिती आपण पाहतोय की या ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स आतल्या भागामध्ये आहे, तर बाहेर आपण पाहतोय की महाराष्ट्र सुरक्षा बल तैनात करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या लेअरमध्ये आपण पाहतोय की मुंबई पोलिसांची सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। प्रत्येक वाहनाची या ठिकाणी चेकिंग केली जाते, प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी शहानिशा केली जाते, त्याची सुद्धा तपासणी केली जाते आणि यानंतरच त्याला आतमध्ये सोडलं जाते। प्रसार माध्यमांनाही आत जाण्यास बंदी आहे। हा संपूर्ण परिसर आहे तो कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। त्यासोबतच बॉम्बे पोर्ट ट्रस्ट म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यावर सुद्धा या परिसरामध्ये कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, आग लागू नये, शॉर्ट सर्किट होऊ नये याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे। याची देखील त्यांना काळजी घ्यायची आहे आणि 4 तारखेला याच ठिकाणाहून आपण पाहतोय की आता मतमोजणीला देखील सुरुवात होणार अशी माहिती आहे। त्यामुळे नेमकं काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की 100 मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे। जवळपास 13 ते 14 दिवस म्हणजेच 4 जूनला जोपर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचं जे वातावरण आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। अशाच पद्धतीची टाईट सिक्युरिटी या ठिकाणी असणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि आत्ताच आपण पाहतोय की वेगवेगळे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत, या संपूर्ण परिसराची पाहणी करतात आणि खात्री केल्यानंतर या ठिकाणाहून निघूनही जातात। पण हा जो बंदोबस्त आहे तो आपल्याला स्पष्टपणे सांगतोय की कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईतील सगळ्या स्ट्रॉंग रूम मध्ये आहे। जवळपास 6 स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेले आहेत, त्यापैकी शिवडी हा एक स्ट्रॉंग रूम आहे, दुसरा स्ट्रॉंग रूम चेंबूरला आहे आणि त्यामुळे 4 तारखेला मतदानानंतर नेमका मतदार हा कुणाला निवडणार आहे, कुणाचा विजय होणार आहे आणि कोण दिल्लीला पोहोचणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मस्केसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।